नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करूया। तर बघा, चालू घडामोडी 2024चा हा पार्ट 3 आहे। यामध्ये आपण काय ठरवलेलं आहे की जानेवारी 2024 पासून तर आजच्या दिवसापर्यंतचे जेवढेही करंट अफेअरचे पॉइंट्स आहे ते आपण या सिरीजमध्ये कव्हर करत आहे। पहिली आणि दुसरी सिरीज जी आपण घेतलेली होती त्याला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो। ओके, याच्या ज्या PDF आहे त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण अपलोड करत आहे, तर सर्वांनी तिथून ते डाउनलोड करून त्याच्या प्रिंट आपल्या जवळ ठेवायच्या आहे। चला तर लेक्चरला सुरुवात करूया। भारताकडून ऑस्कर अवॉर्डसाठी कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे? तर बघा, लापता लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे। मग या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे, दिग्दर्शिका कोण आहे? तर ते आहे किरण राव। ओके, सो भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला चित्रपट आहे लापता लेडीज। आता बघा मित्रांनो, या अगोदर 96वा ऑस्कर अवॉर्ड डिक्लेअर झालेला होता, तो ओपनहायमर या चित्रपटाला देण्यात आलेला होता, जो की अणुबॉम्ब संबंधित तो चित्रपट आहे ओपनहायमर। ठीक आहे, आणि ऑस्कर अवॉर्ड हा चित्रपट क्षेत्रासंबंधित आहे, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवायचा आहे। ओके, भारतातील जीवाश्म पार्क कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर ते राज्य आहे सिक्कीम। ओके, आणि आपण एक पॉईंट मागं पण बघितला होता की सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे सिक्कीम। ओके, आता मग सिक्कीमची राजधानी कोणती आहे? तर ती आहे गंगटोक, आणि सिक्कीमची स्थापना हे 1975 मध्ये करण्यात आलेली होती। तो आपल्याला बघायचा आहे की 35वी जी घटना दुरुस्ती आहे यानुसार सिक्कीम हे संयोगी राज्य बनलेलं होतं, आणि 36व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता। ते विचारल्याप्रमाणे मग मुख्यमंत्री कोण आहे? तर ते आहे प्रेमसिंग तमांग, आणि राज्यपाल आहे ओमप्रकाश माथुर। भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर ते आहे सिक्कीम। ओके, हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा। पण क्षेत्रफळानं जर सर्वात लहान राज्य म्हटलं तर ते आहे गोवा। त्यामुळे लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य सिक्कीम आणि क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य गोवा आहे। ओके, आणि गोव्याला महाराष्ट्रातील फक्त एकाच राज्याची सीमा लागलेली आहे, ती म्हणजे सिंधुदुर्ग, आणि गोव्याला एकाच जिल्ह्याची सीमा लागली आहे आपल्या महाराष्ट्रातील, ते म्हणजे सिंधुदुर्ग। एमपीला सर्वात जास्त सीमा लागलेली आहे 8 जिल्ह्यांची, कर्नाटकला सर्वात जास्त सीमा लागलेली आहे 7 जिल्ह्यांची। ओके, त्यानंतर सेंद्रिय शेती करणारे पहिले जे राज्य आहे ते आहे सिक्कीम, आणि नथुला खिंड हे सिक्कीम राज्यामध्ये आहे। त्यानंतर एनसीबीचा फुल फॉर्म काय होतो? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो। तर याचे जे नवीन महासंचालक झालेले आहे ते झालेले आहे अनुराग गर्ग। ओके, एनसीबीचे नवीन महासंचालक झालेले आहे अनुराग गर्ग, आणि एनसीबीची स्थापना हे 1986 मध्ये करण्यात आलेली होती। याचं जे मुख्यालय आहे ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी। ओके, त्यानंतर तेजस विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक कोण ठरलेले आहे? तर त्या ठरलेल्या आहे मोहना सिंग। ओके, त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रा पार्क कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे मित्रा पार्कचं? तर ते करण्यात आलेलं आहे अमरावती या ठिकाणी, आणि याचा फुल फॉर्म काय आहे बघा, तर याचा फुल फॉर्म आहे मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरेल। ओके, तर हा फुल फॉर्म आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। एक अजून आपल्या इथं मित्र आयोग आहे, जो नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये। नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ज्याची स्थापना 1 जानेवारी 2015ला करण्यात आली होती, आणि नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात। सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि CEO कोण आहे ते खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा। त्यानंतर दिलेलं आहे मिस युनिव्हर्स इंडिया 2024। मिस युनिव्हर्स इंडियाच्या विजेता ठरलेल्या आहे रिया सिंगा। ओके, लक्षात ठेवा। त्यानंतर जागतिक बांबू दिवस हा 18 सप्टेंबरला साजरा केला जातो। जगातील सर्वात मोठे व पहिले मानवनिर्मित बांबू जंगल हे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यात आलेले आहे। बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र चिचमपल्ली चंद्रपूर या ठिकाणी आहे। मोस्ट टाइम पे करा, बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र हे चिचमपल्ली चंद्रपूर या ठिकाणी आहे। बांबू क्रॅश बॅरियर 200 मीटरचा असून याचं नाव जे आहे ते आहे बांबूबली, आणि वरोरा चंद्रपूर ते वणी यवतमाळ दरम्यान तुम्हाला हा बांबू क्रॅश बॅरियर बघायला मिळणार आहे। एक बाहुबली तीर्थक्षेत्र सुद्धा आहे, जे की कोल्हापूरमध्ये आहे, ते जैन धर्मियांसंबंधित आहे। ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे बांबू गवताचा प्रकार आहे, याला हरित सोने गरिबाचे साग सुद्धा म्हटलं जाते। आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे श्वेतक्रांती 2 हे सध्या न्यूजमध्ये आहे, तर याचा उद्दिष्ट आहे दूध उत्पादन वाढवणे। मात्र यामध्ये आणखी काही पॉईंट ॲड आहे, महिला सशक्तीकरण व कुपोषणाविरुद्ध लढा द्यायचा आहे। श्वेतक्रांती 2.0
श्वेतक्रांतीचे जनक जे आहे ते आहे डॉक्टर व्हर्गीस कुरियन. आणि ऑपरेशन फ्लड जे 1970चं आहे, लक्षात असू द्या, ते दुधाचा महापुरासंबंधित आहे. ठीक आहे, तर 1970-71 तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर अन्न सुरक्षा निर्देशांक 2024, यामध्ये प्रथम क्रमांक जो पटकावलेला आहे तो केरळ या राज्याने पटकावलेला आहे अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये. सर्वात जास्त साक्षरता भारतामध्ये केरळ या राज्याची आहे, साधारणतः 94%. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळ या राज्याचं असून ते 1084 आहे. लिंग गुणोत्तर म्हणजे दर 1000 पुरुषामागं एकूण किती स्त्रिया आहे त्याला लिंग गुणोत्तर असं म्हटलं जाते. आणि हे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये आहे 1084. महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्याचं आहे, ते आहे 1122. जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा 7 जूनला साजरा केला जातो, तर जागतिक अन्न दिवस हा 16 ऑक्टोंबरला साजरा केला जातो. आता 16 ऑक्टोंबरला का केला जातो? कारण फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे आहे FAO, ठीक आहे, जागतिक कृषी व अन्न संघटना, तर लक्षात असू द्या ही जी संघटना आहे जागतिक अन्न व कृषी संघटना ही 16 ऑक्टोबर 1945ला स्थापन झाली होती आणि याचं मुख्यालय जे आहे ते रोम इटली या ठिकाणी आहे. त्यामुळे जागतिक अन्न दिवस हा 16 ऑक्टोबरला असतो. ठीक आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स 2024मध्ये लक्षात घ्या भारताचा क्रमांक कितवा लागतो, तर तो लागतो 111वा. 111 पाठ ठेवायला सोपा आहे. FAO बघा, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, स्थापना 16 ऑक्टोबर 1945ची आहे आणि मुख्यालय कुठे आहे? रोम इटली या ठिकाणी आहे. ओके, तर बघा स्टुडंट, हे जी आपण PDF बनवलेली आहे ही PDF तुम्हाला आता कशी वाटत आहे सांगा, म्हणजे तुम्हाला नक्की पेपर सोडवल्यासारखा अनुभव येईल त्या पद्धतीनं आपण हे टेक्स्ट इथं तयार केलेले आहे. ओके, फसाईचा फुल फॉर्म होतो फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ॲक्ट होता 2006चा, मात्र फसाईची स्थापना ही 5 सप्टेंबर 2008ला करण्यात आलेली आहे. 5 सप्टेंबरला शिक्षक दिवससुद्धा असतो. जागतिक फार्मासिस्ट दिवस 25 सप्टेंबरला असतो, अलीकडेच तो साजरा झालेला आहे. सुरुवात होती 2009ची. ओके, आणि पॉस्को अधिनियम हा सध्या न्यूजमध्ये आहे. ठीक आहे, तर हा अधिनियम 2012चा आहे आणि कशा संबंधित आहे, तर लहान मुलांची लैंगिक छळापासून संरक्षण करणे. ओके, अलीकडे बदलापूर घटना घडली होती हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, त्यामुळे पॉस्को ॲक्ट सध्या चर्चेत आहे. पॉस्को ॲक्ट हा आहे 2012चा, पाठ ठेवा. राष्ट्रकुळ खेळ स्पर्धा 2026 कोणत्या देशामध्ये होणार आहे, तर तो देश आहे स्कॉटलँड. ओके, आणि फिफा 2026 विचारला तर हा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या ठिकाणी होणार आहे. आणि या 3 देशांची म्हणून एक संघटनासुद्धा आहे, त्या संघटनेचं नाव आहे नाफ्टा, जी 1994ची आहे. ओके, याचा फुल फॉर्म तुम्ही नक्की शोधून घ्या. ओके, नाफ्टा नावाची संघटना अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको दरम्यान आहे. इथंच फिफा वर्ल्ड कप 2026 होणार आहे. 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा ही लॉस एंजेलिस, अमेरिका या ठिकाणी होणार आहे. कारण 2024ची जी पॅरालिम्पिक स्पर्धा आणि ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा आहे ती पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी पार पडलेली होती. जागतिक शांतता दिवस कधी साजरा केला जातो, तर बघा जागतिक शांतता दिवस हा 21 सप्टेंबरला साजरा केला जातो आणि 2024ची थीम आहे शांततेची संस्कृती आपल्याला विकसित करायची आहे, डेव्हलप करायची आहे. सो जागतिक शांतता दिवस आपल्याला लक्षात ठेवायचा आहे 21 सप्टेंबर. त्यानंतर रॉचा फुल फॉर्म होतो रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. ओके, तर स्थापना झाली आहे 21 सप्टेंबर 1968ला लिहिलं आहे आणि याचे जे प्रमुख आहे ते आहे रवी सिन्हा. सो रॉचे प्रमुख आहे रवी सिन्हा. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. क्लीन द बीच हे जे कॅम्पेन आहे, हे मोहीम जे आहे हे भारतातल्या कोणत्या शहरापासून सुरू करण्यात आलेली आहे, तर हे मुंबई येथून सुरू करण्यात आलेली आहे. ओके, आणि सुकोई फायटर जेट Su-30 MKI पाहिजे, 30 MKI जे विमान आहे, ठीक आहे, हे विमान उडवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे, तर ते आहे अवनी चतुर्वेदी. ओके, MiG-21 विमान उडवणाऱ्या पण त्या पहिल्या भारतीय महिला होत्या अवनी चतुर्वेदी. गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे, हा प्रश्न IMP करा. हा जुना क्वेश्चन आहे, म्हणजे मी म्हणूनच म्हटलं की जानेवारी 2024 पासून तर आजच्या तारखेपर्यंतचं करंट अफेअर सिरीज करणारं हे पहिलंच आपलं चॅनल असेल मित्रांनो. त्यामुळे नक्की याला फॉलो करायचं आणि आजच्या व्हिडिओची लाईकचं टार्गेट आहे आपलं 100. आपल्या व्हिडिओला 100 लाईक झाल्या पाहिजे आणि एवढा तर सपोर्ट तुम्ही नक्कीच करणार. ठीक आहे, तर गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा पहिला देश आहे फ्रान्स. पोषण महिना राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्राने याच्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पोषण महिना कधी असतो, तर तो असतो सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि पोषण सप्ताह जर विचारला तर 1 सप्टेंबरपासून तर ऑब्वियसली 7 सप्टेंबरपर्यंत
पोषण सप्ताह आपल्या या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साजरा केला जातो. समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ओके यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर मुंबई ते नागपूर दरम्यान 8 पदरी हा रस्ता आहे, ज्याची लांबी जी आहे ती 701 किलोमीटर आहे. ओके, आणि 10 जिल्हेमधून हा जाणार आणि 26 तालुक्यामधून जाणार. तर बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला काही कन्फ्युजन वाटलं तर नक्की ते चेक करा. ओके, लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.